नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेना उरणतर्फे महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या बेजबाबदार वक्तव्याविरुद्ध जोरदार निदर्शने व निषेध। सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उरण येथे महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुडा व लग्नात खर्च करतात, यात शेतकऱ्यांबद्दलच्या बेजबाबदार वक्तव्याविरुद्ध जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने व निषेध आंदोलन करून त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर व माजी नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली। सदरवेळी उरण शहर प्रमुख श्री विनोद म्हात्रे, उपजिल्हा संघटिका सौ ममता पाटील, उपतालुका संघटिका सौ सुजाता पाटील, उपशहर संघटिका सौ माधुरी चव्हाण, विभाग प्रमुख श्री SK पुरो, माजी विभाग प्रमुख सूर्यकांत दरणे, माजी शहर प्रमुख श्री निरंतर कदम, श्री प्रवीण मुकादम, माजी नगराध्यक्ष श्री परमानंद कनगुटकर, सोशल मीडिया समन्वयक श्री नितीन ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटक श्री ओमकार घरत, शहर संघटक श्री संदीप जाधव, वाहतूक सेनेचे विभाग संघटक श्री संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गुलजार भाटकर, नंदू पाटील श्री पंढरीनाथ घरत, श्री रवी पाटील श्री रवींद्र भोईर, शाखा प्रमुख श्री गुरुनाथ घरत, श्री सचिन पाटील, श्री इस्माईल शेख, श्री शाहरुख गडी, श्री फत्तेखान, श्री मिलिंद भोईर, श्री राजेश निकम, श्री विनोद खेतपाल, श्री समीर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण। स्पष्ट मत आहे की माणिकराव कोकाटे हा शेतकऱ्यांचा विरोधी माणूस आहे। आपल्या राज्याचा, देशाचा शेतकरी पोशिंदा आहे आणि ह्या पोशिंद्याचा सरकार जी मदत करत असते ती अशी मदत करत नाहीत तर माझ्या बलिराजावर जर संकट आला, एखाद्या वेळेला पाऊस पडला नाही, एखाद्या वेळेला जास्त पाऊस पडला आणि त्यांच्या शेतीची हानी झाली तर त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी जगण्यासाठी साधन म्हणून सरकार जनतेच्या टॅक्सच्या पैशातून मदत करत असते। या माणिकरावला असं वाटतोय की माझं सरकार म्हणजे माझा पैसा आणि म्हणून या बेजबाबदार मंत्र्याचा राजीनामा नव्हे तर त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्याने आमदार सुद्धा राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे त्या आदेशानुसार आज उरण शहर आणि उरण तालुक्याच्या वतीनं या माणिकराव कोकाटेंचा निषेध म्हणून आज या ठिकाणी काळे झेंडे दाखवून आम्ही करत आहोत। या बेजबाबदार माणसाला भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवायला पाहिजे। आज आपण नाशिकला